ऑफ अटॉर्नी होल्डर आहेत. यामध्ये त्यांनी जे मूळ शेतकरी आहेत त्यांच्या वतीने ते पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डर असल्यामुळे त्यांनी जमीन खरेदी ही लिहून दिलेली आहे आणि अमेडिया LLP तर्फे जमीन खरेदी लिहून घेणारे जे आहे ते श्री दिग्विजय अमरसिंह पाटील यांनी ती लिहून घेतलेली आहे. त्या ते दोघांना आरोपी करण्यात आलेला आहे. पार्थ पवारांचं नाव येते त्यामध्ये त्यांचा काय संबंध आला? सध्या दिलेल्या फिर्यादीच्या कंटेंटवरून पुढील पेपर्स मागवून तपासाअंती त्याबाबत माहिती देता येईल. पण आता जो पत्ता सापडला आहे या दस्तनोंदणी अमेडिया कंपनीचा, तो पार्थ पवारांच्या जिथे राहतात तिथला तो आहे. म्हणजे ऑब्व्हियसली कनेक्शन कुठेतरी जुळतं. मग पार्थ पवारांना वाचवण्याचा प्रयत्न होतो का तुमच्याकडून? फिर्यादीच्या कंटेंट प्रमाणे अधिकचा तपास केल्यावर सांगता येईल. सर, तारूंचा काय संबंध होता आणि त्यांनी दस्त नोंदणी अशा पद्धतीने करता येते का असं काही तपासात निष्पन्न होतंय का किंवा तक्रारीत आहे? तारू सब रजिस्ट्रार होते ज्यांनी हा दस्त नोंदवलेला आहे. इतर मुद्द्यावर मला वाटतं तपासावर आपण डिटेल इन्व्हेस्टिगेशन अंती सांगू शकतो. BNS 318(4), 316(5) आणि 3(5). सर, याच्यामध्ये जी प्रारंभिक तक्रार करण्यात आलेली आहे त्या तक्रारीमध्ये काय म्हटले? फक्त शासनाची फसवणूक झाली, याच्यामध्ये नक्की कोण कोण सहभागी आहे, कसं ठरलं हे आणि कसं झालं? मी सांगितलं ना तुम्हाला, शासनाच्या दस्ताचं आवश्यक तेवढं शुल्क जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढं भरून न घेता कमी भरून घेतलं आणि फसवणूक झालेली आहे. पण या DCR देतो मी आपल्याला. या जमिनीचा खरेदी होती का, म्हणजे करता येते का असं काय आहे होतं का, किंवा ती बदलणी केली किंवा कुठल्यानी केली ते तपासाअंती सांगता येईल. तुमचा हा गुन्हा जो आहे फक्त स्टॅम्प ड्युटी बुडवण्यासंदर्भातला असेल की जमीन खरी खोटी शासनाची काही तपास होणार की नाही? प्रायमा फेसी फिर्याद सब रजिस्ट्रार लोकसेवका आहे जी चीटिंग खाली आहे. फर्दर इन्व्हेस्टिगेशन मध्ये या बाबी निश्चित केल्या जातात. फसवणूक कोणी केली? सध्या सब रजिस्ट्रार आणि इतर 2 यांनी फसवणूक केलेली आहे. तपासाअंती अधिकचं बाब निष्पन्न होतील. थँक्यू. पार्थ पवारांचा काय तपास होणार की नाही? फर्दर इन्व्हेस्टिगेशन मध्ये या बाबींचं उत्तर दिलं जाईल. तर आपण पाहतोय पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी महत्त्वाची अपडेट. शीतल तेजवानी दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. रवींद्र तारू यांच्यावर सुद्धा फौजदारी गुन्हा दाखल करण्याचं पत्र TV9 मराठीच्या हाती आलंय.